हाय, हॅलो, नमस्ते. मी गायत्री, क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता आम्ही निघालो आहोत माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे सोनीकडे. निमिष तिच्याकडे 2 दिवसापासून गेला आहे. त्याला सुट्टी होती तर तो तिच्या घरी गेला आहे. त्यामुळे आम्ही निघालो आहे त्याला घ्यायला, कारण उद्या त्याची आहे सिंटन क्लबला मॅचची ओपनिंग सेरेमनी आहे. त्यामुळे त्याला घ्यायला आलो आहे. आणि इकडचं वातावरण तर खूप सुंदर होतं. 2-3 दिवसापासून पाऊस सुरूच आहे, त्याच्यामुळे वातावरण तर खूप छान झालेलं होतं. आता आम्ही पोहोचलो आहे तिच्या एरियामध्ये. तुम्ही बघताय का, रस्ते इतके खराब झालेले आहेत इथे, इतकेच खराब म्हणजे अक्षरशः भीती वाटते की ह्या खड्ड्यांमधून गाडी पडते का काय. खूप म्हणजे खूप मोठे मोठे खड्डे. हे बघा, मी त्याच्यामुळेच व्हिडिओ पण काढली आहे. खूप भयानक खड्डे आहेत इथे. ही बघा, ही जी पांढरा गेट दिसतोय ती सोनीची बिल्डिंग आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहे. त्यांना सांगितलं होतं तसं की आम्ही येणार आहे. निमिषला सांगितलं होतं की तयारी करून ठेव, पण मला माहिती आहे की सोनीकडे असल्यावर तर काय अजिबात तयारी वगैरे तर काही झालेली नसेल. कदाचित त्यांच्या आंघोळी पण नसेल झालेल्या. तिच्याकडे आले की सगळ्यांना आळसच येतो, म्हणजे मुलांनाच नाही, आम्ही पण आलो की आम्ही पण लवकर आंघोळी वगैरे करत नाही. नुसतं आराम करत असतो, बसलेलोच असतो, टी व्ही बघत असतो, इकडून तिकडे तिकडून इकडे असं हसणं खिदळणं वगैरे ह्याच गमती वगैरे चालू असतात आमच्या. आता आम्ही चाललो आहे. ती राहतीये 3rd फ्लोअरला. आज घर काय झालं? तेच रा बघू, काळा पडला गोरा. तो तर रात्री मला दाखवत होता मी गोरा झालो. नाही, ते डाग दिसत आहे त्याच्या चेहऱ्यावर. जसे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तसे निमिषची मॅचेस सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे उन्हातान्हात खेळून खेळून त्याला खूप काळवंडला आहे चेहरा. त्याची स्किन टोन चेंज झाली आहे. निमिषने आम्हाला बघितल्यावर मग तो सोनीला म्हणतो की आंघोळीला जातो म्हणून. आणि तो आंघोळीला जाण्याची तयारी करत होता. हे सोनीचं घर आहे. छान घर आहे, आम्हाला पण खूप आवडतं. आणि हे 3rd फ्लोअरला आहे, तर वरतून खाली बघितलं की खूप भीतीच वाटते मला तर. आणि पावसामध्ये तर खूप छान वाटतं की इथून बसल्या बसल्या मस्त सीन दिसतात. आणि खूप छान हिरवळ वगैरे असते. हे बघा, खूप छान वातावरण राहतं तिच्या इथे. हवा पण खूप छान राहते. हे बघा, खूप उंच वाटतं. 3rd फ्लोअर म्हटलं तरी खूप उंच वाटतं आणि भीतीच वाटते. आणि छान वाटतं, म्हणजे आम्ही कधी सुट्ट्या वगैरे असलो की येतो, तिच्याकडेच येतो जरा. आणि छान वाटतं, जरा सगळे एकत्र येतो मग. आणि इकडे चिनू आंघोळ करून आत्ताच आली आणि ती पप्पांकडे येऊन लाडात आलेली आहे की असं तसं तुम्ही थांबा वगैरे. आणि आम्ही थांबायच्या हिशोबाने आलो नव्हतो, कारण निमिषला घेऊन जायचं होतं. मग इकडे तिचं चालू होतं की याच्यात चहा घे, नाश्ता घे, असं तसं चालू होतं. निमिष तोपर्यंत आंघोळीला गेला होता. आणि आम्ही आलो की सोनी मग असे सगळे 19चे गाणे लावून देते. मग ते खूप भारी वाटतं की अरे, आपले जुने गाणे. आत्ताच्या गाण्यांना तर काही अर्थच नाही आहे, किंवा काही वाटतच नाही. त्या गाण्यांमध्ये काही मिनिंग नसतं किंवा अर्थ नसतं. ऐकूशी वाटत नाही, नुसता धांगडधिंगा असतो. आणि आधीचे गाणे, जसे आमच्या वेळेसचे जे गाणे होते, ते खूप छान वाटायचे ऐकायला. अशी मस्ती वगैरे चालू होती, पोरांची आंघोळ वगैरे झाली होती. आणि चालू होतं, तिने एक 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 गेम काढले होते. मग तिने हे बलून्स वगैरे काढले, मग ते खेळायचं काम चालू होतं. एकीकडे गाणे पण चालू होते आणि एकीकडे मुलांचं खेळणं वगैरे चालू होतं. असं छानपैकी मज्जा करत होते पोरं. आणि एकीकडे सोनीने चहा पण ठेवलं होता, कारण माझं डोकं खूप दुखत होतं. मी तिला बोलले होते की पहिला चहा ठेव, कारण मला चहा आधी प्यायचा आहे, कारण खूप डोकं दुखतं आहे. त्यामुळे तिने एक साईडला चहा पण ठेवून दिला होता आणि इकडे खेळणं वगैरे पण चालू होतं. एक साईडला इकडे गाणे पण छान चालू होते, मस्त ऐकूशी वाटत होते गाणे. पण मध्ये मध्ये पोरांचं खेळणं चालू होतं, त्याच्यामुळे नीट बघता पण येत नव्हते आणि ऐकता पण येत नव्हते. हे बघा, खूप छान गाणे सुरू आहेत.
मुझे कहना कहना तुझसे है कहना रहना रहना तेरे दिल में रहना जाने जाना अब मैं तेरी जुदाई सहने से भी मुझे खो नहीं सहना सरगा कहना है आज तुझसे कहना है रहना है तेरे दिल में रहना है दिल में हंसी रहना है एक पल कहीं ना मुझको कहना है फिरती हूँ जो मैं कहना है आज तुझसे कहना है तेरे दिल में रहना है। आणि रहना है तेरे दिल में मधले तर गाणे एकदम म्हणजे ऐकूशीच वाटतं. कितीही जुने गाणे झाले तरी ते ऐकूशी वाटतात. आणि मला माहिती आहे हे गाणे सगळ्यांनाच खूप आवडतात. सगळ्या जे 19चे आहेत त्यांना तर सगळ्यांनाच आवडतात हे गाणे रहना है तेरे दिल में मधले. त्यामुळे आम्ही बसूनच राहिलो तिथे. तोपर्यंत चहा वगैरे तिने बनवला होता आणि मी तर बसूनच राहिले गाणे जसे लावले तसे. त्यामुळे मी एन्जॉय करत होते गाणे मस्त. माझे पण गुणगुणायचं काम चालू होतं आणि अक्षयसारखे म्हणत होते बदल बदल, पण मी नाही बदलून दिला आणि आम्ही गाणे ऐकतच होतो. एकीकडे मग तिने चहा आणून दिला. मुलांनी पण त्यांनाही शांत बसवलं आणि त्यांनाही म्हटलं की चला आता नाश्ता करून घ्या. चहा झाला की निमिषला मी तेच बोलले की आपल्याला निघायचं आहे, परत अंधार पडेल. कारण पावसाचं वातावरण आहे तर 6 वाजताच एवढा अंधार होऊन जातो ना. मस्त गरमागरम चहा बनवला होता. तो चहा घेतला आणि तिने डोनटचा डब्बा पण दिला होता. सोनीने पण डोनट बनवण्याचा प्रयत्न केला होता. छान झाले होते डोनट. जास्तच खुसखुशीत झाले होते तिचे डोनट, म्हणजे छानच होते. मुलांना पण नाश्त्याला बसवलं आणि मी पण बसले आणि म्हटलं चला टेस्ट करून बघू कसे बनवले. फर्स्ट टाईम सोनीने डोनट बनवलेत तर म्हटलं बघू कसे बनवलेत, म्हणून मग आम्ही नाश्त्याला बसलो आणि चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघणारच होतो घरी. सोनीचं पण सारखं चालू होतं की थांब आजच्या दिवस. म्हटलं नको, त्याला उद्या घेऊन जायचं आहे. त्यामुळे आम्हाला काही थांबणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आम्ही थांबावं म्हणून ती एक गाणे लावत होती. ते माझ्यासाठीच लावत होती कारण आम्हाला आवडतात ते गाणे. आमची तिघींची पण चॉईस सेमच आहे गाण्यांची वगैरे. तर त्याच्यामुळे गाणे ती लावून देते. कधी ती एकटी पण गाणे ऐकत असेल तर ती आम्हाला व्हिडिओ पाठवते की मी गाणे ऐकते हे 19चे रहना है तेरे दिल में वगैरे. तर तिचे एक गाणे सुरूच होते. एक गाणे चालूच करत होते की जेणेकरून थांबेल तरी ताई. हे पण एक गाणं माझं खूप आवडीचं गाणं आहे. खूप छान, ऐकायला पण खूप छान वाटतात, पाहायला पण खूप छान वाटतात. हे गाणे आत्ताच्या मुलांना तर काही कळणारच नाही. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला तर हे गाणे म्हणजे खूप बोर वाटतात. पण मग आपल्यासारख्यांच्या वेळेस म्हणजे आपल्या वेळेसचे हे गाणे जे आहेत तर हे गाणे ऐकून वगैरे म्हणजे सगळं गाण्यामध्येच यायचं की अरे काय म्हणजे अर्थपूर्ण, इतकं अर्थभरित गाणे राहायचे ना की प्रत्येकाला हे गाणे आवडायचं. तर तरी आम्ही निघालो. ती एक गाणे लावत होते. मग आम्ही म्हटलं चल नाही आम्हाला निघायचं आहे. शेवटी आम्ही घरी निघालोच. मग चिनू पण खूप मागे लागली होती. तर मग चिनूला पण आम्ही घरी घेऊन जाण्यास निघालो. ही पुढे चिनूच बसली लाल टोपीवर आणि गाडीवर आता आमच्या चौघांना जागा होत नाही, पण मग तरी तिला आम्ही घेतलं कसं तरी आणि घरी निघालो होतो. रात्र अशी नाही पण 6-6:30 वाजलेले होते. पण एवढा अंधार झाला होता ना, 6-6:30लाच आता खूप अंधार होऊन जातो. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटलं तुम्हाला आजची व्हिडिओ तर तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा की आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.